नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बेलिक व लिपिक पदासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला पे स्केल 19,900 ते 63,200 पाहायला मिळत आहे. कायमस्वरूपी नोकऱ्या ज्यासाठी कोणत्याही शाखेतील पदव्या असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनल मार्फत करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत गट क मधील या पदासाठी ही भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनेक जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध होणार आहेत. सो मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक कराल, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स त्या ठिकाणी पाहता येतील. बघूया पुढे तिने या भरतीमध्ये काय म्हटलेलं आहे. तर बघा, मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालयातील बेलिक व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 अंडर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गट क पदासाठी ही भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे. प्रस्तुत परीक्षेचा दिनांक व परीक्षा केंद्रे स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता यामध्ये जागांचं विश्लेषण एकूण बघून घ्या. टोटल 20 जागा या ठिकाणी या पदाच्या भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे. पदाचं नाव अगेन सांगितल्याप्रमाणे मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालयातील बेलिक व लिपिक पद हे या ठिकाणी भरलं जात आहे, ज्याच्या टोटल 20 जागा आहेत. 20च्या 20 जागा मित्रांनो आरक्षित आहेत. ओपनसाठी कोणतीच जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे. यामध्ये ज्या जागा आरक्षित आहेत त्याचं एक कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आणि तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून ते तुम्ही या ठिकाणी एलिजिबल असाल तर अर्ज करू शकता. सो जागांचं विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही व्हर्टिकली त्याचबरोबर हॉरिझॉन्टली जे जागांचं विश्लेषण आहे ते पाहू शकाल. पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो अर्हता पात्रता काय असणार आहे. तर बघा, शैक्षणिक अर्हता संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य कोणती पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. हा पहिला क्रायटेरिया आहे. मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे, त्याचबरोबर अंतर्वासिक किंवा कार्यशाळेतील प्रत्येक कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट अर्ज स्वीकारण्याच्या विविध दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असली पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर कोणतीही पदवी हा मेन क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर टंकलेखन अर्थात टायपिंग तुमचं पाहिजे, ज्यामध्ये एकतर मराठीचं पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीचं 40 शब्द प्रति मिनिट कोणतंही एक असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. सो या बेसिसवर मेक शुअर तुम्ही जर एलिजिबल होत असाल तर या पदासाठी प्रयत्न करू शकाल. त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो एज तुमचं वेतन श्रेणी कशा प्रकारे असणार आहे. तर S6चा पे स्केल 19,900 ते 63,200 तुम्हाला अधिक जे काय भत्ते असणार आहेत ते या ठिकाणी मिळणार आहेत. भारतीय नागरिकत्व त्याचबरोबर वयोमर्यादा तुमची जी 1 ऑक्टोबर 2026 रोजी मेजर केली जाईल, त्यानुसार तुम्हाला 19 वर्षे कमीत कमी आणि मागासवर्गीय अनाथ अधोगतीसाठी 43 वर्षापर्यंत राहणार आहे. अमागास अर्थात खुल्या गटासाठी जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी ते मेन्शन त्यांनी केलेलं नाही आहे. खुल्या गटातील कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाहीत. मागास वर्गांसाठी मात्र या ठिकाणी एज लिमिट त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यासाठी सिलेक्शन बघा, परीक्षेच्या योजना कशा प्रकारे असणार आहेत. परीक्षेचे टप्पे फक्त एकच टप्पा असणार आहे लेखी परीक्षेचा. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अर्थात MCQ टाईप असणार आहे. प्रश्नपत्रिका मात्र 2 असणार आहेत. एकूण गुण 400 असणार आहेत, प्रत्येकी 200 गुण असलेली. परीक्षेचे स्वरूप आणि टप्पे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पेपर पहिला मराठी आणि इंग्रजी भाषेचा असणार आहे. प्रत्येकी 50 प्रश्न 100 गुणांचे असणार आहे. असे टोटल 200 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर पेपर दुसरा हा सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी याबाबतचे 100 क्वेश्चन 200 मार्कांसाठी असणार आहेत, ज्यामध्ये अगेन दर्जा हा पदवीचा तुम्हाला पाहायला मिळत आहे. सो या बेसिसवर तुम्ही यासाठी सिलेबस जो आहे तो पाहून तयारी करू शकता, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन असणार आहे. एकाच वेळी एक्झाम असणार आहे मित्रांनो, एकच टप्पा असणार आहे. थोडक्यात आपण सरळ सेवा भरती काइंड ऑफ आपण ही म्हणू शकतो. त्यानंतर बघा, परीक्षा शुल्क अमागास अर्थात ओपनसाठी जागा नसल्यामुळे त्यांनी मेन्शन केलेलं नाही. मागासवर्गीय अनाथ 294 रुपये, माजी सैनिक 44 रुपये फॉर्म फी राहील. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. यासाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी 17 जून पासून 7 जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा त्या ठिकाणी भरायची आहे. चलनाद्वारे जर फी भरणार असाल तर लास्ट डेट ही 10 जुलैची राहील. त्या अगोदर तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे किंवा imahajab.com या वेबसाईटवर सुद्धा मी या भरतीचा अपडेट अपलोड केलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही
तुम्ही हे डॉक्युमेंट डाउनलोड करू शकता, नोटिफिकेशन वगैरे, आणि हा व्हिडिओ पाहून त्यामार्फत मित्रांनो अप्लाय करू शकाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट यापुढे तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत मिळत राहतील. धन्यवाद.